नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सहदेव सावके तुम्हा सर्वांचं स्वागत करतो एच.जे. फार्माज DHS फार्मसी ऑफिसर सिलेक्शन बॅच 2026 मध्ये। विद्यार्थी मित्रांनो, लास्ट व्हिडिओमध्ये आपण जे प्री इंडिपेंडन्स एरा होता आपल्या फार्मसी क्षेत्राबद्दलचा, म्हणजेच काय फार्मास्युटिकल लेजिस्लेशनची हिस्ट्री बघितली, पण स्वातंत्र्या अगोदरची। पण आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बघणार आहे पोस्ट इंडिपेंडन्स, म्हणजेच भारत ज्या दिवशी स्वातंत्र्य झाला त्यानंतर आपलं फार्मास्युटिकल लेजिस्लेशन कसं वाढत गेलं, कसे कसे कायदे अंमलात आणले गेले किंवा कसे कसे कायदे आले आपल्या फार्मसी रिलेटेड, तर ते आजच्या आपल्या व्हिडिओ लेक्चरमध्ये बघणार आहोत। पण हे जे लेक्चर आहे ना, हे अत्यंत महत्त्वाचे आहे। याच्यामधले कमीत कमी 10 ते 15 प्रश्न ऑलरेडी पेपरमध्ये विचारले आहेत, त्याचे इयर्स तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत। ओके, या इयर्समध्ये जर कुठे चेंजेस वगैरे असले तर तुम्ही ते मला कळवायचे, त्याच्यावर सखोल अभ्यास करून मी त्याचं एक्सप्लेनेशन आपलं जे व्हॉट्सअप चॅनल आहे, ग्रुप आहे आपल्या विद्यार्थ्यांचा, त्यावर मी तुम्हाला सांगणार आहे। होता वेळेस जे परफेक्ट नॉलेज आहे ते देण्याचा मी प्रयत्न करतो, पण वेगवेगळ्या बुक्समध्ये किंवा वेगवेगळ्या ऑफिशियल साईटवर थोडीशी डिस्क्रिपन्सी असू शकते, म्हणजे वेगवेगळ्या डेट्स असू शकतात, पण तेही कन्फर्म करण्याचा प्रयत्न मी करतो। आलं लक्षात? तर सुरुवात करूया पोस्ट इंडिपेंडन्स एरा कशाचा, हिस्ट्री ऑफ फार्मास्युटिकल लेजिस्लेशनचा, म्हणजे फार्मसीचे कायदे कसे कसे वाढत गेले। तर 1947 ला आपला भारत स्वतंत्र झाला। 1947 मध्ये इंडियन नर्सिंग ऍक्ट काय केला गेला होता, लागू करण्यात आला होता, पास झाला होता आणि लागू करण्यात आला होता। म्हणजेच 1947 ला इंडियन नर्सिंग ऍक्ट काय होता, आला होता, एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। नर्सिंग सोबत आपलं तेवढं काही कनेक्शन नाही, पण त्यानंतर लगेच 47 नंतर 1948 आलं आणि इथं आपल्या फार्मसी क्षेत्रातला सगळ्यात महत्त्वाचा आणि चांगला कायदा, जे की फार्मसी एज्युकेशनसाठी महत्त्वाचा आहे। बघा, दोन महत्त्वाचे कायदे आहेत, एक असते आपलं फार्मसी ऍक्ट 1948 1948 चा, आणि एक असतो ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट 1940 चा, म्हणजे स्वातंत्र्याच्या अगोदरचाच आहे 1940 चा, तो सुद्धा महत्त्वाचा आहे, हा सुद्धा महत्त्वाचा आहे। पण तो मॅन्युफॅक्चरिंग, सेल, डिस्ट्रीब्युशन, इम्पोर्ट, एक्सपोर्ट या सगळ्याच्या रिलेटेड महत्त्वाचा आहे, आणि जो फार्मसी ऍक्ट आहे 1948 चा, हा फार्मसी एज्युकेशनच्या रिलेटेड महत्त्वाचा आहे। म्हणजेच काय, याच्या अंडरमध्ये जर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं असेल तर मिनिमम क्वालिफिकेशन काय लागणार हे ठरवलं जातं याच्यानुसार। त्यानंतर याच्यामध्ये एक फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया स्थापन करण्याचं सुद्धा दिलेलं आहे। अशा सगळ्या गोष्टी जे एज्युकेशन बाबत आहेत, कारण की PCI जे असतं, फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया, आपल्या भारतामधलं सगळं एज्युकेशन रेग्युलेट करतं। त्याच्यामध्ये मग D.Pharm असेल, B.Pharm असेल, मास्टर इन फार्मसी असेल, त्याच्यानंतर आपल्या फार्म D असेल, तर या सगळ्या गोष्टी रेग्युलेट करण्याचं काम कोणाचं असतं, या फार्मसी ऍक्टच्या अंडर फार्मसी काउन्सिल ऑफ इंडियाचं असतं। म्हणजेच एज्युकेशनसाठी महत्त्वाचा कोणता आहे, फार्मसी ऍक्ट आहे, आणि तो कधी विद्यार्थी मित्रांनो पास झाला होता, 1948 ला। आता कोणताही ऍक्ट अभ्यास करत असताना, त्याच्यावर अभ्यास करत असताना दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात। काय, एक म्हणजे तो ऍक्ट कधी पास झाला आणि तो कधी लागू झाला। ओके, आता याच्यावर तुम्हाला सगळ्या ठिकाणी एकच दिलेलं आहे। जनरली काय असतं, असे खूप कमी ऍक्ट आहेत की जे पास एका वर्षी झाले आणि लागू नंतरच्या वर्षी झाले। जिथं मी असा कोणताही उल्लेख केला नाही तिथं समजून जायचं की हा पास पण त्याच वर्षी झाला आणि लागू पण त्याच वर्षी झाला। पण मी जिथे फोकस करून तुम्हाला सांगेल की हा पास या वर्षी झाला आणि लागू या वर्षी झाला, तेच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। आणि जेव्हा आपण समोरचे लेक्चर घेणार तेव्हा मी क्लिअरली सांगेल जे जे महत्त्वाचे आहेत, जसं की फार्मसी ऍक्ट महत्त्वाचा आहे, ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट महत्त्वाचा आहे, नार्कोटिक ड्रग अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स ऍक्ट हा लागू आणि पास वेगवेगळ्या याच्यामध्ये झाला, ते ठेवणं लक्षात म्हणजे महत्त्वाचं असतं। ठीक आहे, बाकीचे जे सगळे आहेत ना, जनरली तुम्ही कन्सिडर करून जायचं की पास पण त्याच वर्षी झाला आणि लागू पण त्याच वर्षी झाला। जसं की इथं काय दिलेलं आहे, 1947 चा इंडियन नर्सिंग ऍक्ट आहे, असं समजून जायचं की तो त्या दिवशीच त्या वर्षीच ऍक्ट पास झाला आणि लागू सुद्धा झाला। आता इथं काय दिलं, 1948 ला फार्मसी ऍक्ट काय झाला, पास झाला होता, पण याच्यामध्ये वेगवेगळे चॅप्टर असतात, चॅप्टर 1, चॅप्टर 2, चॅप्टर 3, चॅप्टर 4, तर काही चॅप्टर हे त्याच वर्षी पास झाले किंवा जेव्हा हा ऍक्ट अंमलात आला तेव्हाच पास झाले, आणि काही दिवसानंतर झाले। तर हे कधी बघणार आपण, जेव्हा फार्मसी ऍक्ट बघणार ना, त्याच्यामध्ये डिटेल मी तुम्हाला सांगणार की चॅप्टर 1 किंवा 2 हे यावर्षी झाले आणि चॅप्टर 3, 4, 5 यावर्षी झाले, अशा प्रकारचे मी तुम्हाला तिथं सांगेल। ठीक आहे, ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। सध्या तुम्हाला लक्षात घ्यायचं की पास कधी झाला, पास कधी झाला, तर फार्मसी ऍक्ट हा 4 मार्च 1948 रोजी पास झाला। हे जर तुम्ही बघितलं तर ऑफिशियल जो ऍक्ट आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा, त्याच्यामध्ये दिलेलं आहे 4 मार्च 1948। कधी, 4 मार्च 1948 ला हा पास झाला, आणि याच्यामधले काही चॅप्टर जेव्हा पास झाला तेव्हाच लागू झाले होते आणि काही चॅप्टर नंतर लागू झाले होते, ते आपण नंतर बघणार जेव्हा ऍक्ट बघणार तेव्हा। ठीक आहे, त्यानंतर काय आहे बघा, 1948 ला द डेंटिस्ट ऍक्ट इनॅक्ट झाला, तो पास आणि इनॅक्ट त्याच वर्षी झालेला असेल। ठीक आहे, त्यानंतर हे आपलं एवढं महत्त्वाचं नाही, जे महत्त्वाचं आहे त्याच्यावर मी फोकस करेल। त्यानंतर आहे 1949, अत्यंत महत्त्वाचं, मोस्ट इम्पॉर्टंट आहे, 1949
फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया वॉज कॉन्स्टिट्यूटेड. आणि कधी कॉन्स्टिट्यूट झाली, ती कधी बनवण्यात आली फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया? या फार्मसी ऍक्ट जो आहे याच्यामधलं सेक्शन 3 आहे, म्हणजे कलम 3 आहे, त्या कलमच्या 3 मध्ये दिलेलं आहे की फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया याच्यामध्ये कोणकोणते मेंबर असतील, म्हणजे कॉन्स्टिट्यूशन काय आहे तिचं, म्हणजे ती कशी असायला पाहिजे हे सगळं दिलेलं आहे. कोणती तर सेक्शन 3 कोणाचं? फार्मसी ऍक्ट 1948चं. आणि हे कधी कॉन्स्टिट्यूट झाली फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया, कधी बनली पहिल्यांदा, म्हणजे फर्स्ट फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया इज कॉन्स्टिट्यूटेड इन इयर तर 1949 ला. आणि याची जर तुम्हाला एक्झॅक्ट डेट विचारली, काय एक्झॅक्ट डेट, तर तुम्हाला काय करायचं, हे जे 4 आहे ना, 4 बघा, हे जे 4 आहे या 4 गुणीला 2 करायचं म्हणजे काय होतं, 8 होतं. आणि हे जे 3 आहे याला गुणीला 3 करायचं म्हणजे 3 त्रिक 9 होतं. म्हणजेच काय तर बघा 3 त्रिक 9, 4 दुने 8 आणि 1949 म्हणजेच काय 9 ऑगस्ट 1949 रोजी काय झालेली आहे, ही कॉन्स्टिट्यूट झालेली आहे. इथं दिलेले बघा 9 ऑगस्ट 1948. काय 3 त्रिक 9 अगोदर घ्यायचं, 4 दुने 8 नंतर घ्यायचं आणि 1949 इथे 1949 रोजी ती काय झाली, लागू झाली म्हणल्यापेक्षा ती तयार करण्यात आली. काय फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया, एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. नंतर बघा 1949 ला दुसरं काय घडलं तर डॉक्टर के.सी.के.ई. राजा द फर्स्ट प्रेसिडेंट ऑफ पीसीआय. म्हणजेच काय 1949 ला पहिल्यांदा फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया बनवण्यात आली. आणि त्याचे जर तुम्हाला पहिले प्रेसिडेंट विचारलं फार्मसी काउन्सिल ऑफ इंडियाचे तर ते कोण आहेत, के.सी.के.ई. राजा. म्हणजे हे काय आहेत, फार्मसी काउन्सिल ऑफ इंडियाचे पहिले प्रेसिडेंट आहेत. त्यानंतर 1951 ला इंडस्ट्रीज ऍक्ट सुद्धा लागू करण्यात आला होता. तो आपल्याला एवढा महत्त्वाचा नाही, इंडस्ट्रीसाठी महत्त्वाचा आहे. ठीक आहे, म्हणजे जे मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री वगैरे कशा असायला पाहिजे, कोणकोणते नॉर्म्स त्यांनी पूर्ण करायला पाहिजे, कन्स्ट्रक्शन वगैरे या सगळ्या गोष्टी, जसं आपलं गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस आहे तर बाकीच्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये दिल्या, बाकी सगळ्या इंडस्ट्रीजसाठी वगैरे आहे की नाही. तर हे एवढं महत्त्वाचं नाही 1951. नंतर 1953 जे आहे हे अत्यंत महत्त्वाचे, मोस्ट इम्पॉर्टंट. बघा तुम्हाला मी अगोदर सांगितलं की भारत स्वातंत्र्य व्हायच्या अगोदर असं कोणतंही एज्युकेशन नव्हतं की बाबा फार्मासिस्ट म्हणजे ज्याचं डिप्लोमा इन फार्मसी झालं आणि त्याच्यानंतर त्याचं जर रजिस्ट्रेशन असलं तर त्याला रजिस्टर्ड फार्मसी म्हणल्या जाते. आणि याच व्यक्ती करून मेडिसिन डिस्पेन्स करायला पाहिजे किंवा मेडिसिन सेल करायला पाहिजे, असं होतं का, नव्हतं. पण त्याच्यानंतर काय करण्यात आलं, फार्मसी ऍक्ट आला. फार्मसी ऍक्टमध्ये फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया आलं आणि फार्मसी काउन्सिल ऑफ इंडियाने सांगितले की वेगवेगळ्या राज्यांमध्ये स्टेट फार्मसी काउन्सिल सुद्धा असायला पाहिजे. म्हणजे आता आपल्या फार्मसी ऍक्टमध्ये तसं सांगितलं, स्टेट फार्मसी काउन्सिलचं सुद्धा कॉन्स्टिट्यूशन दिलं. मग त्याच्यानंतर काय केलं, फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया, वेगवेगळ्या स्टेट फार्मसी काउन्सिल काय करण्यात आल्या, इस्टॅब्लिश करण्यात आल्या. आणि 1953 ला हे जे फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया आहे म्हणजे पीसीआय यांनी एक एज्युकेशन रेग्युलेशन तयार केलं. आता एज्युकेशन रेग्युलेशन म्हणजे काय, मिनिमम क्वालिफिकेशन काय असायला पाहिजे. एक जर मेडिकल देणारा माणूस असेल, व्यक्ती असेल, त्याला रजिस्टर्ड फार्मसिस्ट आपण म्हणणार, पण तो केव्हा, त्याला एक मिनिमम एज्युकेशन असायला पाहिजे, डिप्लोमा इन फार्मसी. आणि ते फार्मसीचं एज्युकेशन झाल्याच्या नंतर त्याचं रजिस्ट्रेशन सुद्धा काउन्सिल सोबत झालेलं असायला पाहिजे, त्याला म्हणायचं रजिस्टर्ड फार्मसी. तर हे जे एज्युकेशन आहे याला एज्युकेशन रेग्युलेशन म्हणायचं. त्यामध्ये मग किती सब्जेक्ट फर्स्ट इयरला असायला पाहिजे, सेकंड इयरला किती सब्जेक्ट असायला पाहिजे, प्रॅक्टिकलचं ट्रेनिंग किती अवरचं असायला पाहिजे, या सगळ्या गोष्टी सब्जेक्टमध्ये तुम्हाला प्रॅक्टिकल आणि थेरी दोन्ही सब्जेक्ट असतील तर कोणत्याला प्रॅक्टिकल आहे, कोणत्याला प्रॅक्टिकल नाही, या सगळ्या गोष्टी त्या एज्युकेशन रेग्युलेशनमध्ये दिल्या असतात. आणि हे जे एज्युकेशन रेग्युलेशन आहे हे कोण करतं, फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया. आणि कोणाच्या परमिशननं करता तर सेंट्रल गव्हर्नमेंटच्या, म्हणजे केंद्रीय सरकार जे भारत सरकार आहे त्यांच्या परमिशननं करत असतं. आणि हे पहिल्यांदा कधी करण्यात आलं, 1953 ला. कधी, 1953 म्हणजेच 1953 ला पहिलं एज्युकेशन रेग्युलेशन, त्याला ER म्हणतो, 1953 ला करण्यात आलं. ठीक आहे, मग जसं जसं आपल्याला चेंजेस वाटले समजा, मग नंतर 1991 ला सुद्धा झालं. आता लेटेस्ट 2020 ला सुद्धा सिलेबसमध्ये त्यांनी चेंजेस केले. तर असे वेगवेगळे आहेत, पण पहिलं लक्षात ठेवायचं 1953 ला. ओके, बघा फर्स्ट एज्युकेशन रेग्युलेशन वाज फ्रेम बाय पीसीआय, म्हणजे फार्मसी काउन्सिल ऑफ इंडियाकडून पहिल्यांदा एज्युकेशन रेग्युलेशन 1953 मध्ये करण्यात आलं होतं. नंतर 1954 ला काय झालं तर ड्रग अँड मॅजिक रेमेडीज ऍक्ट वाज इनेक्टेड. म्हणजेच काय, जो ड्रग अँड मॅजिक रेमेडीज ऍक्ट आहे ज्याच्यामध्ये काय आहेत की बाबा वेगवेगळे ड्रग अशा प्रकारचं तुम्हाला ट्रीटमेंट देऊ शकतात किंवा अशा प्रकारची तुमचा डिसीज बरा करू शकतात, किंवा मॅजिक रेमेडीज, जादू किंवा काळे धागे किंवा काही अस्त्र तंत्र मंत्र अशा गोष्टी खूप चालायच्या. तर हे होऊ नये म्हणून आपल्या फार्मास्युटिकल फील्डमध्ये एक ऍक्ट तयार करण्यात आला भारत सरकारकडून. त्याचं नाव आहे ड्रग अँड मॅजिक रेमेडीज ऍक्ट. आहे का, तुम्हाला माहिती असेल ना, कवच, त्याच्यानंतर वेगवेगळे मंत्र तंत्र अशा गोष्टी वापरून लोकांना भुलवण्यात येत होतं, त्यांच्याकडून पैसा काढला जात होता. तर असं होऊ नये म्हणून 1954 मध्ये ड्रग अँड मॅजिक रेमेडीज ऍक्ट काय करण्यात आला होता, पास आणि इनॅक्ट करण्यात आला होता. नंतर 1954 मध्ये काय आहे, द फर्स्ट बी फार्मसी कोर्सेस वाज स्टार्टेड ॲट बिर्ला कॉलेज पिलानी, अप्रूव्ड बाय पीसीआय. बघा मी तुम्हाला याच्या अगोदर आत्ताच
ग्रुपवर एक नोटिफिकेशन टाकलं त्याच्यामध्ये की बाबा 1932ला पहिल्यांदा फार्मास्युटिकल केमिस्ट्री हे BSc डिग्री किंवा डिग्री कोर्स तयार करण्यात आला 1932ला. 1937ला काय होतं, एक B.Pharm 3 इयरचा कोर्स करण्यात आला होता. तर 3 इयरचा कोर्स हा 1937 मध्ये आला होता आणि बॅचलर फार्मास्युटिकल केमिस्ट्री हा 1932ला आला होता. दोन्हीही महादेवलाल श्रॉफ यांनी तयार केलं. पण ऑफिशियली एज्युकेशन रेग्युलेशन तयार झाल्याच्या नंतर पहिल्यांदा B.Pharm कोर्सेस जे की 4 वर्षाचा असतो B.Pharmची डिग्री, ती पहिल्यांदा अप्रूव्ड कुठे करण्यात आली आणि केव्हा करण्यात आली, तर ती 1954ला करण्यात आली. एवढं लक्षात ठेवायचं. द फर्स्ट बी फार्मसी कोर्स म्हणजे हा फर्स्ट बी फार्मसी कोर्स होता स्टार्टेड ॲट बिर्ला कॉलेज पिलानी. कुठे बिर्ला कॉलेज जे पिलानी आहे पिलानीचं, तिथं स्टार्ट करण्यात आला होता. अप्रूव्ड बाय PCI, जे की पहिल्यांदा PCI अप्रूव्ड होतं. आणि जे 32 आणि 37 तेव्हा PCI अस्तित्वात होतं का नाही, ते अप्रूव्ड नव्हते. फक्त ते एज्युकेशन द्यायचे फार्मसीचं आणि नंतर मग तेच जे एज्युकेट झालेले व्यक्ती आहेत तेच ॲज अ फार्मसिस्ट म्हणून काम करायचे. पण तसं नाही. 1949 मध्ये जेव्हा फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया तयार झाली, त्याच्यानंतर 1953ला एज्युकेशन रेग्युलेशन लागू झालं आणि पहिल्यांदा PCI अप्रूव्ड कॉलेज म्हणून B.Pharmचं कॉलेज कुठे चालू झालं, तर बिर्ला कॉलेज पिलानी, अप्रूव्ड बाय PCI. नंतर 1955ला त्याच्यानंतर आधी डिग्री चालू झाली, नंतर डिप्लोमा चालू झाला. फर्स्ट डिप्लोमा इन फार्मसी कोर्स वॉज अप्रूव्ड ॲट गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अमृतसर बाय फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया. मग तुम्हाला जर पेपरमध्ये विचारलं की पहिल्यांदा फार्मसी काउन्सिल ऑफ इंडियाने डिप्लोमा कोर्स कुठे अप्रूव्ड केला फार्मसी काउन्सिल ऑफ इंडियानं, तर ते गव्हर्नमेंट कॉलेज मेडिकल कॉलेज ऑफ अमृतसरमध्ये त्यांनी पहिल्यांदा केलं. आणि कधी 1955 मध्ये. हे पेपरमध्ये आलेले प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रांनो. नंतर 1955लाच, आता 1955चं मी तुम्हाला पहिलं एक सांगितलं, 1955ला काय केलं, डिप्लोमा इन फार्मसी हा कोर्स अप्रूव्ह करण्यात आला फार्मसी काउन्सिल ऑफ इंडियानं पहिल्यांदा. नंतर 1955ची जी मेन एक घडामोडी आहे ती तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाकायची आहे. मी जेव्हा प्रश्न आपला सगळ्यात शेवटी येईल, म्हणजे जेव्हा व्हिडिओ लेक्चर सगळ्यात शेवटी येईल, तेव्हा तुम्हाला याचं उत्तर देऊन टाकतो. पण सध्या तुम्हाला लगेच हे कमेंटमध्ये टाकायचं. 1955 मध्ये फार्मसी इंडस्ट्रीमध्ये किंवा फार्मास्युटिकल फील्डमध्ये एक महत्त्वाची घडामोड झाली होती. ती घडामोड कोणती, 1955ची. 1955 तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाकायचं. नंतर 1955 मध्येच काय झालं, द मेडिसिनल अँड टॉयलेट प्रिपरेशन ॲक्ट एक्साइज ड्युटी ॲक्ट वाज पास. बघा आता 1955 मध्ये मेडिसिन आणि टॉयलेट प्रिपरेशन जे असतात यांच्यामध्ये अल्कोहोलचं प्रमाण वगैरे असतं, त्याच्यावर एक्साइज ड्युटी याच्याबद्दलचा जो ॲक्ट आहे आपण सिलेबसमध्ये आपल्याला दिला नाही, पण थोड्याफार गोष्टी आपण नंतर बघू याच्यातला. तर हा ॲक्ट 1955ला काय केला आला, पास करण्यात आला होता. 1956चं काय आहे, द इसेन्शियल कमोडिटीज ॲक्ट. बघा इसेन्शियल कमोडिटीज म्हणजे काय, की मानवी जीवन जगण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत, गरजेचं, जसं की अन्न वस्त्र निवारा वगैरे असतं आहे की नाही. तर जे इसेन्शियल कमोडिटीमध्ये त्यांनी ड्रग वगैरे कधी टाकलं, काय टाकलं, किंवा इसेन्शियल कमोडिटी म्हणून ड्रगला सुद्धा त्यांनी मान्यता दिली. तर हा जो ॲक्ट असतो ना त्याला इसेन्शियल कमोडिटीज ॲक्ट म्हणतात. तर हा 1956चा ॲक्ट आहे. त्यानंतर 1956ला पुन्हा काय आहे, द युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन्स ॲक्ट वाज इनॅक्टेड. हे 1956ला जे UGC ॲक्ट आहे तो सुद्धा काय करण्यात आला होता, पास करण्यात आला होता. 1960ला प्रिव्हेन्शन ऑफ क्रुएल्टी टू द ॲनिमल पास. म्हणजेच काय, ॲनिमल ॲक्ट पास. कोणत्याही ॲनिमलला घ्यायचं, त्याला मारायचं किंवा कोणताही ॲनिमल क्लिनिकल ट्रायल करण्यासाठी त्याला किल करायचं आणि त्याच्यावर आपले ड्रग वगैरे यूज करायचे, असं चालतं का नाही. तर असं करू नये. कोणीही अप्रुव्हल घेतल्याशिवाय क्लिनिकल ट्रायल करण्यासाठी तुम्हाला जर ॲनिमल्स पाहिजे असतील तर तुम्हाला अगोदर प्री क्लिनिकल स्टडीसाठी ॲनिमल परमिशन लागते, ते सगळं घ्यावं लागेल. म्हणून प्रिव्हेन्शन ऑफ क्रुएलिटी टू द ॲनिमल ॲक्ट 1960 मध्ये करण्यात आला होता पास. तर हे पेपरमध्ये विचारलेलं आहे की प्रिव्हेन्शन ऑफ क्रुएलिटी टू ॲनिमल हा ॲक्ट कधी पास करण्यात आला, 1960 मध्ये. नंतर 1963 मध्ये काय बघा, इंडियन हॉस्पिटल फार्मासिस्ट असोसिएशन वाज लॉन्च ॲट पिलानी राजस्थान. जे पिलानी राजस्थानचं कॉलेज आहे तिथं इंडियन हॉस्पिटल फार्मासिस्ट असोसिएशन म्हणजेच काय IHPA इंडियन हॉस्पिटल फार्मासिस्ट असोसिएशन तयार करण्यात आलं होतं. कधी, 1963ला. कधी, 1963ला. हा सुद्धा प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्हाला पेपरमध्ये डायरेक्ट विचारू शकतात. IHPA इंडियन हॉस्पिटल फार्मासिस्ट असोसिएशन पहिल्यांदा कधी अस्तित्वात आलं, तर 1963ला. नंतर 1964ला काय झालं बघा, द इंडियन जर्नल ऑफ हॉस्पिटल फार्मासिस्ट वाज स्टार्टेड बाय प्रोफेसर MD मिगलानी फॉर IHPA. म्हणजे हे जे इंडियन हॉस्पिटल फार्मासिस्ट असोसिएशन आहे, या सगळ्यांसाठी इंडियन जर्नल ऑफ हॉस्पिटल फार्मसिस्ट म्हणजे IJHP इंडियन जर्नल ऑफ हॉस्पिटल फार्मसिस्ट हे तयार करण्यात आलं किंवा हे सुरू करण्यात आलं. कोणाद्वारे, बाय प्रोफेसर MD मिगलानी. कोण, MD मिगलानी यांनी म्हणजे तयार करण्यात आले, यांच्याद्वारे हे स्टार्ट करण्यात आलं होतं. काय, इंडियन जर्नल ऑफ हॉस्पिटल फार्मसिस्ट. पेपरमध्ये डायरेक्ट प्रश्न विचारतात की IJHPचा लॉंग फॉर्म काय आहे
किंवा IJHP कधी चालू करण्यात आला तर 1964 मध्ये, आणि कोण स्टार्ट केलं तर MD मिगलानी या प्रोफेसरनं चालू केलं. हे प्रश्न पेपरमध्ये डायरेक्ट आलेले आहेत. नंतर 1966 जे आहे ना, इथं सुद्धा एक महत्त्वाची घडामोड आहे आपल्या फार्मास्युटिकल फील्डमधली. हे झालेलं आहे म्हणून मी तुम्हाला ही रिकामी स्पेस सोडलेली आहे. हे सुद्धा तुम्हाला सांगायचं आहे की 1966ला नेमकं काय झालं होतं, याचं सुद्धा उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं होतं. नंतर 1968ला काय झालं तर इन्सेक्टिसाइड ऍक्ट वाज इनॅक्टेड. इन्सेक्टिसाइड ऍक्ट पास करण्यात आला. 1970ला फर्स्ट DPCO म्हणजे ड्रग प्राइस कंट्रोल ऑर्डर, आणि नंतर त्याच्यानंतर 1979, 1987, 1995 आणि 2013 म्हणजे जी सध्या ड्रग प्राइस कंट्रोल ऑर्डर चालू आहे 2013ची आहे. 2023 मध्ये त्याच्यामध्ये काही अपडेट्स वगैरे केले त्यांनी, पण 2013चीच ऑर्डर सध्या चालू आहे. तर हे जे ड्रग प्राइस कंट्रोल ऑर्डर आहे तर हे 1970 मध्ये पहिल्यांदा चालू करण्यात आली किंवा पहिल्यांदा रिलीज करण्यात आली DPCO ड्रग प्राइस कंट्रोल ऑर्डर. आणि या ऑर्डरनुसार काही इसेन्शियल जे मेडिसिन्स आहेत त्यांच्या प्राइस कंट्रोल केल्या जातात. कोणाद्वारे? आपल्या मिनिस्ट्री ऑफ गव्हर्नमेंटचं जे मिनिस्ट्री आहे, मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेअर, त्यांनी NPPA ला ते काम दिलेलं आहे. कोणाला? NPPA ला, नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग ऑथॉरिटी. ठीक आहे. तर ही जी DPCOची ऑर्डर आहे पहिल्यांदा 1970 मध्ये काय करण्यात आली होती, रिलीज करण्यात आली होती. नंतर 1989ला, 79ला, 87ला, 95ला आणि 2013ला सुद्धा. ठीक आहे. म्हणून जर हे DPCO कधी पास झालं याच्यातलं कोणतेही वर्ष दिलं तर तुम्हाला ते लक्षात ठेवायचं आहे. पहिल्यांदा विचारलं तर 1970 आणि लेटेस्ट जर विचारलं तर 2013 एवढं लक्षात ठेवायचं आहे. नंतर 1970ला अजून काय आहे, इंडियन पेटेंट ऍक्ट इनॅक्टेड. जो इंडियन पेटेंट ऍक्ट आहे म्हणजे कोण जर एखादं संशोधन केलं किंवा एखादा ड्रग शोधून काढला तर त्याला त्याचं पेटेंट मिळायचं. ठीक आहे. तर हे इंडियन पेटेंट ऍक्ट 1970चा आहे, एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. 71चं काय आहे, मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी ऍक्ट इनॅक्टेड. म्हणजेच काय, जे प्रेग्नंट फिमेल आहे तर किती दिवसापर्यंत किंवा किती मंथपर्यंत त्यांची प्रेग्नन्सी अबॉर्ट करता येते इन केस. कोणकोणत्या केसमध्ये जर बाळाला काही अपंगत्व असेल, बाळाला किंवा आईच्या जीवाला काही धोका असेल, त्याच्यानंतर किती डॉक्टरच्या प्रेझेन्समध्ये हे अबॉर्शन करायला पाहिजे. तर या सगळ्या गोष्टी कशामध्ये दिल्या असतात, मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी ऍक्ट. आणि तो कधीचा आहे, 1971चा हे पेपरमध्ये विचारतात. लक्षात. त्याच्यानंतर 1974ला काय झालं, द हाथी कमिटी. खूप अत्यंत महत्वाची कमिटी आहे द हाथी कमिटी, कॉन्स्टिट्यूटेड अंडर द चेअरमनशिप ऑफ जयसुखलाल हाथी. बघा, जे जयसुखलाल हाथी होते यांच्या चेअरमनशिपच्या अंडर 1974 मध्ये एक कमिटी नेमण्यात आली. त्या कमिटीचं नाव होतं हाथी कमिटी. ओके. आणि द कमिटी फॉर ड्रग अँड फार्मास्युटिकल प्रॉडक्ट्स. म्हणजे ही जी कमिटी होती ही ड्रग आणि जे फार्मास्युटिकल्स आहेत वेगवेगळे इंडस्ट्रीद्वारे तयार करण्यात आले याच्या संदर्भातली होती की बाबा ही जे ड्रग आहेत ते स्टँडर्ड क्वालिटीचे तयार होत आहेत की नाही, किंवा जे ड्रग आहेत तर ते गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेसनुसार तयार करण्यात येतात का नाही, स्टँडर्ड क्वालिटीचे आहेत की नाही, अडल्ट्रेशन, स्पुरियस वगैरे असं काही आहे का, हे सगळं चेक करण्यासाठी ही कमिटी नेमण्यात आली होती. आलं लक्षात. त्यानंतर 1975ला काय झालं तर ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट. बघा, AIOCD म्हणजेच काय, AIOCD म्हणजे ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्ट. इस्टॅब्लिश कोण केलं इस्टॅब्लिश, मिस्टर VL ठग्गाराज ॲज अ प्रेसिडेंट. म्हणजेच काय, ऑल इंडिया ऑर्गनायझेशन फॉर केमिस्ट आणि ड्रगिस्ट AIOCD हे इस्टॅब्लिश करण्यात आला. आणि त्याचे पहिले प्रेसिडेंट कोण होते तर मिस्टर VL ठग्गाराज. ओके. मग तुम्हाला पेपरमध्ये विचारू शकतात AIOCD म्हणजे ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्ट कधी स्थापन करण्यात आलं तर 1975 मध्ये. आणि त्याचे पहिले प्रेसिडेंट कोण होते तर ते कोण होते विद्यार्थी मित्रांनो, VL ठग्गाराज. ठीक आहे. त्यानंतर 1977 मध्ये काय झालं तर इंडियन फार्मास्युटिकल काँग्रेस अलॉंग विथ कॉन्फरन्स ऑफ कॉमनवेल्थ फार्मास्युटिकल असोसिएशन वाज हेल्ड अंडर द प्रेसिडेंटशिप ऑफ डॉक्टर JN बॅनर्जी ॲट मुंबई. बघा, हे जे इंडियन फार्मास्युटिकल काँग्रेस आहे सोबतच जे कॉन्फरन्स ऑफ कॉमनवेल्थ फार्मास्युटिकल असोसिएशन आहे तर ते हे करण्यात आलं, म्हणजे ते घेण्यात आली, ती कॉन्फरन्स घेण्यात आली. कोणाच्या अंडरमध्ये तर प्रेसिडेंट कोण होते तेव्हाचे प्रेसिडेंट ते म्हणजे कोणाच्या त्या कॉन्फरन्सचे किंवा कॉमन हेल्थ फार्मास्युटिकल कॉन्फरन्स जे होते त्याचे प्रेसिडेंट कोण होते, डॉक्टर JN बॅनर्जी. हे एवढं महत्त्वाचं नाही, जास्त येणार नाही. पण फर्स्ट फार्मास्युटिकल काँग्रेस कधी हे करण्यात आली, घेण्यात आली तर 1977 मध्ये, एवढं लक्षात ठेवायचं आहे. 1978 मध्ये ड्रग पॉलिसी तयार करण्यात आली 78 मध्ये. ओके. बेस्ड ऑन हाथी कमिटी रिपोर्ट. ज्या हाथी कमिटीचा रिपोर्ट होता, जी 1974ची हाथी कमिटी होती ना, तिनं 4 वर्षानंतर म्हणजे 1978ला ड्रग पॉलिसी कशी असायला पाहिजे, ड्रगच्या पॉलिसी कशा असायला पाहिजे ते त्यांनी सांगितलं 1978 मध्ये. ठीक आहे. नंतर 1979 मध्ये
इंडियन जर्नल ऑफ फार्मसी वॉज रिनेम ॲज इंडियन जर्नल ऑफ फार्मास्युटिकल सायन्स. हे जे इंडियन जर्नल ऑफ फार्मसी आहे ना, तर हे IJP मागच्या लेक्चरमध्ये आपण सांगितलं होतं, तर त्याचं नाव बदलण्यात आलं आणि ते काय करण्यात आलं, रिनेम ॲज अ इंडियन जर्नल ऑफ फार्मास्युटिकल सायन्स IJHP, म्हणजे इंडियन जर्नल ऑफ फार्मास्युटिकल सायन्स हे त्याचं नाव देण्यात आलं. नंतर डबल 1985 मध्ये एक महत्त्वाची घडामोड आलेली आहे, ती सुद्धा तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाकायची. हे झालेलं आहे पेपरमध्ये. जे 55 आहे, 66 आहे आणि 85 आहे, या सगळ्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाकायचे आहे. नंतर 85 मध्येच विद्यार्थी मित्रांनो NDPS ऍक्ट काय करण्यात आला, इनॅक्ट करण्यात आला. आता बघा, हे जे नार्कोटिक आणि सायकोट्रॉपिक सबस्टन्स ऍक्ट आहे ना, तर हा पास झाला एका मंथमध्ये आणि नंतर लागू एका मंथमध्ये झाला. बहुतेक सप्टेंबर आणि नोव्हेंबर असे 2 मंथ आहेत. हे क्लिअर मी तुम्हाला लेक्चरमध्ये करेल. सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, मला वाटते नोव्हेंबरमध्ये पास करण्यात आला आणि सप्टेंबरमध्ये नंतर त्या पुढच्या वर्षीच्या सप्टेंबरमध्ये बहुतेक ते काय करण्यात आला, नोव्हेंबर, पुढच्या वर्षीच्या सप्टेंबरमध्ये इनॅक्ट करण्यात आला, असं काहीतरी आहे. तर ते मी तुम्हाला नंतरच्या लेक्चरमध्ये सांगणार आहे. पण सध्या 1985चा हा ऍक्ट आहे, एवढं लक्षात ठेवा. 86 मध्ये कंझ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट वगैरे तयार करण्यात आला. त्यानंतर 87 मध्ये ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन AICTE, ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन तयार करण्यात आलं 1987 मध्ये. ठीक आहे. ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन ऍक्ट कव्हरिंग द फार्मसी एज्युकेशन, याच्यामध्ये फार्मसी एज्युकेशन सुद्धा टाकण्यात आलं. 1987 मध्ये तो तयार करण्यात आला. AICTE ऍक्ट, ऑल इंडिया काउन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन, आणि त्याच्यामध्ये फार्मसी एज्युकेशन सुद्धा टाकण्यात आलं. 1991 मध्ये एज्युकेशन रेग्युलेशन, जसं 1953ला पहिलं एज्युकेशन PCI तयार केलं आहे ना फर्स्ट, तसंच 1991ला सेकंड एज्युकेशन रेग्युलेशन तयार करण्यात आलं. बघा, एज्युकेशन रेग्युलेशन सेकंड 1991ला. 2006 मध्ये फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ऍक्ट पास झाला. 2011 मध्ये फूड सेफ्टी आणि स्टँडर्डचे रूल पास झाले. त्यानंतर 2017 मध्ये मेडिकल डिव्हाइस रूल, आता जनरल. 2017 मध्ये MD रूल्स म्हणजे मेडिकल डिव्हाइस रूल. 2019 मध्ये न्यू ड्रग्स अँड क्लिनिकल ट्रायल्स रूल्स, जो शेड्यूल Y होता क्लिनिकल ट्रायलचा, तो रिप्लेस करण्यात आला न्यू ड्रग आणि क्लिनिकल ट्रायल्स रूल. हे एका प्रकारचे रूल तयार करण्यात आले अंडर ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट. 2020ला कॉस्मेटिक रूल सुद्धा काय करण्यात आले, तयार करण्यात आले 2020ला. आणि 2020ला पुन्हा आता लेटेस्ट एज्युकेशन रेग्युलेशन सुद्धा तयार करण्यात आलं. तर हे फार्मास्युटिकल लेजिस्लेशनची हिस्ट्री आहे, जी की स्वातंत्र्यानंतरची आहे. हे प्रश्न पेपरमध्ये सगळे विचारलेले आहेत. आता तुम्ही म्हणसाल सर ट्रिक कशी ध्यानात ठेवायची, तर याच्यामध्ये तुम्हाला पाठांतर करावं लागेल. फक्त लक्षात ठेवायचं की बाबा कोणती घडामोड अगोदर झाली, ऑप्शन कट करण्यासाठी, की बाबा फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया अगोदर तयार होणार आणि त्याच्यानंतरच एज्युकेशन रेग्युलेशन लागणार. म्हणजेच काय, तुम्हाला जर विचारलं की एज्युकेशन रेग्युलेशन पहिलं कधी तयार करण्यात आलं आणि त्याचं ऑप्शन दिलं 1953, 1948, 1947 आणि 1940, तर तुम्हाला हे कळायला पाहिजे की एज्युकेशन रेग्युलेशन जेव्हा फार्मसी ऍक्ट तयार झाला, त्याच्यामध्ये फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया 1949ला आली आणि मग फार्मसी काउन्सिल ऑफ इंडियानं एज्युकेशन ठरवलं, म्हणजे एज्युकेशन रेग्युलेशन केलं. म्हणजेच 1954ला किंवा 53ला एज्युकेशन रेग्युलेशन तयार झालं. म्हणजे ही हिस्ट्री जी आहे याची क्रोनॉलॉजी तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. याच्यावरून तुम्ही MCQ काय करू शकता, सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर मी इथंच तुम्हाला सांगितलं की डिग्री कोर्स 1954 मध्ये आला. त्याच्यानंतर जे डिप्लोमा कोर्स आहे 1955 मध्ये आला. तर हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. अशा प्रकारे तुम्ही हे सगळे जे प्रश्न आहेत तर हे काय करू शकता, सॉल्व्ह करू शकता. याच्यानंतर कोणतं चॅप्टर चालू करण्यात येईल तर ते मी तुम्हाला ग्रुपवर सांगेल. ठीक आहे. मला अगोदर बघावं लागेल की कोणत्या चॅप्टरपासून स्टार्टिंग करायची आणि मी तुम्हाला ग्रुपवर ठरवेल. दुसरी गोष्ट, जे तुम्हाला 1955चं मी आन्सर द्यायचं सांगितलं होतं कमेंट बॉक्समध्ये, 1955, त्यानंतर इथं 1966 आणि 1985, तर हे काय आहेत, जो इंडियन फार्माकोपिया आहे त्याचे पब्लिकेशन आहेत. म्हणजे फर्स्ट एडिशन 1955ला रिलीज झालं, सेकंड एडिशन 1966ला, थर्ड एडिशन 1985ला, त्याच्यानंतर फोर्थ एडिशन, सिक्स्थ एडिशन, सेवन्थ एडिशन आणि लेटेस्ट 2026चं जे आहे ते 10वं एडिशन पब्लिश करण्यात आलं. एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं. आलं लक्षात. जय हिंद, जय महाराष्ट्र.